किती वाजले किती बघा जरा झाले का कार्यक्रम मंडळी तयार झाली का बाबा अरे आवाज द्या अरे हा विठ्ठल आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे असणार श्री केदारलिंगाचा भंडारा सप्ताह त्या निमित्तानं हरिजागर व्हावे हेतून दोन भजन सामनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दोन्ही भजन मंडळाची संगीतबाजी झालेली आहे. रीतरिवाजानुसार या ठिकाणी रंगीतबाजी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. जास्त कोणता वेळ न घेता जमले सर्व मायबाप भाविक जनतेनंतर दर्शन घेऊन किंवा शुभाशीर्वाद घेऊन श्रींची संप्रदाय गुरुभक्त साधकासह मोठ्या पेन स्वामी निवासी श्री समर्थ दशरथ लक्ष्मण महाराजांच्या कृपाशीर्वादाने ज्यांना विश्व हिंदू परिषदेने धर्माच्या पदवी बहाल केली असे आदरणीय सद्गुरुदादा महाराजांच्या उत्स्फूर्त प्रेरणेने आमचे परममित्र सहकारी कैलासवासी लक्ष्मण बाबू शेळके यांच्या पवित्र स्मृतीचे विनम्र अभिवादन करून त्यांच्या मार्गदर्शन लाभले त्यांचे मार्ग हरिभक्तपरायण गुरु दगडूभाऊ शेळके त्रिवार वंदन करून आम्ही श्री राजा शिवछत्रपती प्रसाद नागरे भाऊ भजन मंडळ आणि रंगीतबाजी कार्यक्रम सुरू करत आहोत. हा श्री हरी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्सवेद्यात्मरूपाम देवदूत गणेश देवदूत गणेश सकल समती प्रकाशून मणे निवृत्ती रासुअवधारी देदे आकाराचन्न युगुलम उतर उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तीन एक वटले हे तीन एक वटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपेने मिले आदि बिगम आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुरी अर्थकला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतगगन सदृश्य तत्वमत्स्यादि लक्षणम एक नित्य विमलमतिलम सर्वै साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित श्री सद्गुरुं नमामि. श्री हरी महाराज हा अखंड हरिनाम सप्ताह आहे त्याप्रमाणे झाले पाहिजे सुरुवात बरोबर आहे. चला सुरू. संत भार पंढरी दे संत भार पंढरी दे
कुंपिना हांडतो त्याला चिरंजीव जिराजीपंत ठाणेदार चिरंजीव जिराजीपंत ठाणेदार या तुम्हाला पंत यांचा आशीर्वाद पत्र लिहिण्यास कारण त्यांना दिलेगावची सण 100 वर्षाची देऊन पाठवली चलन दक्षिणगावचे आभारी करावे काम क्रोध रहे ध्यांचे ऐकू नये अशी या मनसायांची संत धरू नये सदा शोध वागणूक ठेवणे शांती समारोह असे देणे ज्ञान आरोग्य भजन पूजन आदर ठेवणे ही कलमे कबूल होऊन तुम्हा आम्हास रवाना केले तेथे विसरून सदराच्या कर्मास नाव वाचून वाईट वागणुकीचा रस्ता कारण तोच तुम्हास परिणाम बाधक होईल मूळ नाम मुक्काम दशरथवाड पोस्ट निरंजनपूर जिल्हा लक्षपूर प्रांत मानव देश ब्रह्मदेश शास्त्र प्रतिनिधी पाकिट घ्यावं आज प्रतिनिधी तिकीट लावावं व त्याच्या गुरु प्रतिनिधी शिक्का मारावं म्हणजे स्वस्वरूप नावाच्या पत्रपेटी पत्रदार पोहोचेल पोस्ट बंधानावर रेल्वेगाडीने नेण्याचा मार्ग 1 लाख रुपये रेल्वे तनकायची केली गाडी सद्गुरु साहेब किशन वासले गुरु मंदिर तिकीट हबरपुरा येतो तुम्ही
करा किती माय बरू एक धोंडीला शहरचे माझे सरपंच त्यांच्याकडून 100 बक्षीस झालेले आहे. तेव्हा तिथे भजन मंडळ तिच्या
आणि नवीन इंद्रिया एका जगात गणित उंदीने झाली माझा जय महाराज हा जय जय अरे सामना आहे हॅलो समोरच्या मंडळाने गजरमध्ये प्रश्न टाकला बोलून घ्यायची आणि इकडे आम्ही पाहायला सुरू केलेले आहे त्यामुळे या प्रश्नोत्तर आम्ही देणार आमची काही संकल्पना उत्तर नक्कीच देणार आहे महाराज बरोबर आता यापर्यंत आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे बरोबर या केदार लिंगाच्या केदार बाबाच्या ठिकाणी काहीतरी महत्व आहे हा त्याच्यावर त्या अनुषंगाने काहीतरी विचारूया थोडा प्रयत्न करूया आपण तात्काळ घ्या कारण की आज काय शिल्लक बाकी ठेवायची नाही बरोबर आहे समोरच्या मंडळाच्या मध्ये काय प्रश्न येतील असं काय चिंता करायची आपलं कारण नाही जर का आपल्याला काय उत्तर आली नाहीत समोरच्या येणार आहे आपल्या प्रश्नांची उत्तरे जर का त्यांनी दिली नाही तर आपले आपण देणार आहे त्यामुळे त्या अनुषंगाने सोपे सोपे प्रश्न आपण विचारूया पहिला प्रश्न असा आहे विष्णू भगवंताचं आणि लक्ष्मी मातेचं लग्न झालं महाराज विष्णू भगवंताचं आणि लक्ष्मी मातेचं लग्न झालं आणि त्या लक्ष्मी मातेने विष्णू भगवंताची हात ठेवली पण हे लग्न झालं मला तर काय नवल काय सांगताय तुम्ही आपण त्या लग्नामध्ये लक्ष्मी मातेची अट होती लक्ष्मी मातेची अट होती भगवंताकडे की भगवंता माझं मी लग्न दिवशी करीन पण त्यापूर्वी माझ्या बहिणीचं लग्न झालं पाहिजे हा अशी अट होती का भगवंताने बाबा असं काम करतेस तू तर लक्ष्मी माता किंवा माता म्हणाली की भगवंत माझी बहीण आहे त्याचं नाव आवडतं किंवा अलक्ष्मी आवडतं तुला म्हणत नाही का महाराज बरोबर आहे ती दिसायला विद्रूप आहे कुरूप आहे स्वभावाला आपल्यासोबत तुमच्या दिवसात उलटी आहे तर पहिलं तिचं काय करणारा व्यक्ती बसलं पाहिजे मग माझं मी लग्न करेन मी लग्न करणार नाही तसं हा जो केदारबाबा माहित आहे ते केदारबाबा माहित आहेत हा तो केदारबाबा माहित आहेत जर त्यांचं लग्न झालं कलियुगामध्ये हा तर त्यांची देखील अट होती म्हणजे केदारबाबाची पण अट होती की लग्न मी करीन पण माझी एक अट आहे ती अट कोणती ती अट पूर्ण झाली दुसरा प्रश्न असं म्हणत हा त्याच अनुषंगाने बरं ठीक आहे हा आणि उत्तर परत तुम्हाला द्यायची पुस्तक देणार काम असं पुस्तक वाचा म्हणतात त्यांना हा ठीक आहे एक गुराकी असतो गुराकी असतो हा एक गुराकी असतो आणि आपले गुरुधारणा करताना शेतामध्ये राहण्यामध्ये मोकळा गेलो असतो बर असं लक्षात येतं की आपली एक जी गाय आहे म्हणजे ज्या गुराक्याची गाय आहे ती गाय हल्ली कुठेतरी दूध कुठेतरी बाहेर कुठेतरी दूध देते म्हणजे घरी दूध पण कमी पाणवते दूध देते मग त्या गुराक्या लागली पाळत म्हणजे गुराकडे गेल्याच्या तिच्यावरती असं लक्षात आलं की गाय कुठेतरी एका ठिकाणी शिवलिंग शंकराची पिंड हा केदारबाबांचा अवतार केदारनाथाचा अवतार बरोबर आहे त्या ठिकाणी दूध देते हे त्याने बघितलं आपल्या गावातील 4 लोकांना सांगितलं आणि 4 लोकांनी बाबा पिंड काढायचा प्रयत्न केला म्हणजे त्या ठिकाणी गावातले 4 लोक घेऊन आले हे कुत्रा फावडं फुलावर काढायचा प्रयत्न केला हा प्रयत्न करताना काय झालं त्या ठिकाणी त्या पिंडीला थोडा धक्का लागला पिंडीचं रक्त आलं पाठीमागून जे गावकडे आलेत ना त्यांनी क्षमा मागितली त्या भगवंताची की भगवंत आमच्याकडे चूक झाली आम्हाला माफ कर ते रक्ताचं रूपांतर झालं दुधामध्ये म्हणजे रक्ताचं रूपांतर दुधामधून परत झालं पाण्यामध्ये आणि त्याच्याकडे आपण नदी व्हायला लागली त्या नदीला काय नाव सांगू नका ते मला पण माहित नाही मुद्दा असं आहे हे सगळं झालं स्वयंभू शिवलिंग तयार झालं त्या ठिकाणी दोघं धडावाद म्हणजे त्या गुराक्याचा आणि त्या गाववाल्याचा गावकऱ्याचा पाठीमागून आले ते माझा ह्यो देव माझा आहे आता देव नेमका हाय गुणाचा मान्य घालण्याचा आहे देव नेमका हाय गुणाचा मग त्या ठिकाणी अचानक एक ग्रस्त आले तो म्हणजे एक ग्रस्त आले अनोळखी कोणाच्या ओळखीत नव्हते कोणाच्या परिस्थिती ह्या दोघांच्या पण ओळखीत नव्हते तुमच्या माझ्या पण ओळखीत नव्हते ते प्रत्यक्ष भगवान शिवशंकर होते ते दोघांच्या दोघांचा वाद करून शंकर भगवंताने प्रयत्न केला म्हणजे मनुष्याचा रूप घेऊन आणि त्या ठिकाणी आले आणि तुमच्या दोघांचा वाद मिटेल नक्कीच तुम्ही दोघांनी काय करा ते समोर जे आंब्याचं झाड आहे ना त्या आंब्याच्या झाडांवर फांदे आहेत ते बरेचसे फांदे आहेत म्हणजे आंब्याच्या झाडाला फांदे आहेत हा त्या एकाने काय करा एका पिवळ्या फळाची माळ करा
एकाने पिवळ्या फुलाची माळ केली, एकाने पांढऱ्या फुलाची माळ करा हा आणि दोघांनी त्या झाडाला घाला. काय चमत्कार होतो बघूया. बरं ठीक आहे. पुढे काय झालं? दोघांनी पण माळ घातली, हा. भगवंताला पण आनंद झाला, झाडाला पण आनंद झाला आणि ते झाड बहरलं गेलं बरं का. झाड बांधलं गेलं. आश्विन महिन्यामध्ये बरं का, आश्विन महिन्यात. हा आधी होती नाही आश्विन महिन्यात. आश्विन महिन्यात तर पालवी नसते, सगळं जुनच पान असते झाडाला. पण आश्विन महिन्यात झाडाला पाणी फुटली महाराज. बरं ठीक आहे. पुढे काय झालं? इतका खरा फुटचा माझा खरं लक्ष मार्ग आहे नाही का. माझा गमत काय झाली माझं का काय झालं? या भेटीची ओळख म्हणून हा आश्विन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये केदारनाथाचं लिंग ज्या ठिकाणी उद्भवलं, मी विषय काढलाय महाराष्ट्रामधला आपल्या त्या मायभूमीतला काढलाय. बद्रीनाथ केदारमधला नाही, या आपल्या संत महाराष्ट्राच्या मायभूमीचा विषय काढलाय. आणि मग त्या ठिकाणी शिवलिंग उद्भवलं. मग याची आठवण म्हणून त्या दोघांचा संवाद मिटवला. हा. काय तुझे आहे ना असू दे, गावकरी तू आहेस ना असू दे, दोघं पण या ठिकाणी मानकरी व्हा. हे दोघांनाही मान मानकरी केलं आणि त्या ठिकाणी उत्सव सुरू झाला. पुढे काय झालं? आणि त्या ठिकाणी उत्सव सुरू असतो किंवा आहे. या वर्षी पण होईल, पुढच्या वर्षी पण झालेला, पुढच्या वर्षी पण गेल्या वर्षी पण झाला होता. मग काय झालं? उत्सवाची परंपरा आहे महाराज. सकाळची आरती केली का सकाळची आरती केली, सकाळची आरती केली हा. की आंब्याला पालवी फुटते. हे सकाळची आरती झाली की आंब्याला पाणी फुटते. दुपारची आरती केली ना महाराज हा. की आंब्याला मोहर येतो. म्हणजे सकाळी पालवी फुटून दुपारी बाहेर आला, दुपारी मोहर येतो. आणि रात्रीची आरती झाली का नाही, ते आंब्याचं लागलं महाराज. तिथे आंबे लागतात. आता ठिकाण कोणतं आणि त्याचे दोन मार्ग कोणत्यावर सांगायचं? सांगो सांगो. विठ्ठल
हॅलो हॅलो नमस्कार सज्जन हो गणरायाला आणि नटराजाला प्रथमतः अभिवंदन करून तुम्हाला मानाचा मुजरा. मंडळी, हा आपल्या मराठी धर्मामध्ये कोणत्याही शुभ कार्याला प्रारंभ करताना प्रथमतः विघ्नहर्ता गजाननाचं स्तवन केलं जातं आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. मग जसे की तो विघ्नहर्ता गजानन 14 विद्या 64 कला आणि रिद्धिसिद्धी ज्याच्या समोर सदैव हा चढून असतात असं त्या महानाग गजाननाचं स्तवन केलं कार्य कसं निर्विघ्नपणे पार पडतं. रसिक मॅडम, आम्ही सुद्धा त्या विघ्नहर्ता गजाननाचं आमच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार.
गणपती बाप्पांचा शुभ आगमन झालेला आहे. गणांचा अधिपती कार्यारंभी ज्याला पूजलं जातं त्या गणपती बाप्पांचं आगमन झालंय. बाप्पा विराजमान झाले. हा अगं वैभवी, पूजेला जायचं ना? मम्मी आज काय पावसाळी बिवसाळीच काय तयारी झाली का? हो झाली काय घेतलं पूजेला? अगं हा आज आज मी 1 डझन केळी घेणार 1 डझन केळी. हा, बाय 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 बाय. हा. काय ग? का ग दुसरं आज म्हणजे शिजवायला वेळच भेटला नाही का? आज मला शिजवायला वेळच मिळाला नाही. म्हणजे केळीच तळलं चालणार. पण नाही, शिजवलं पण नाही. बर बर बर. 1 डझन केळी घेणार आणि आणि 10 इथं 10 हा. 10 ह्या देवाला वाहणार. आणि तो 2-3 नवीन आले नवीन हा. नवीन पाखरू हा 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 तिला देणार. बर. एकटीच काय का दोघी खाते? नाही नाही नाही, दोघींनी खायचंय ती केळं. बर बर. हा लक्षात ठेवायचं. चालेल. अगं मी काय म्हणते, काय ग? मला विचारलं आणि तू काय घेतलं ग? मी घेतली पंचारती. देवाला 16 उपचार चालतात. त्यापैकी जरी 5 उपचारांनी देवाची पूजा केली तर ती मान्य करून घेतो देव आणि भक्ताला आशीर्वाद देतो. कळलं? अगं कळलं, कारण तू एक संतूर मम्मी आहेस. हो मग संतूर एक साबण असते. एवढ्या मोठ्या मुली तरी तुमच्यावर उभी राहते मी. काय करायचं आता, सांभाळून घे बाई. हा घेते ना. चला. निराकार गुण निर्गुण नमीला वेद पुराण टीका वेदाधी गणत न करी पार ब्रह्मादिका. श्री मंगलमूर्ती नमो गणपती तुझिया चरणाप्रती. सरस्वती अंबिके भवानी ओ प्रसन्न दे माझ्या मती. वंदितुला गणराया वंदितुला
दोन्ही संगीतकारांना धन्यवाद मनापासून. वेळेअभावी या अभंगाची 2 चरणे सोडलेली आहेत. तुम्हाला हवी असतील तर मी लिहून देते. मंडळी, कलेच्या नियमाप्रमाणे आता गण झाला. त्या श्रीहरीला, भगवंताला, परमेश्वराला आपण आनंदी भावाने चरण जाऊया म्हणजे झालं. म्हणजे असं की तो भगवंत परमात्मा परमेश्वर आपल्याला मोक्षाच्या द्वारापर्यंत घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. तेव्हा त्या श्रीहरीचं, भगवंताचं, परमेश्वराचं आपण गुणगान गाऊया. चला तर ऐका. नको ग बच्ची येतो. कमली बाई करून कायाच्या वाईट खोडीला. ते का कृष्ण चेहऱ्यावर झाकून घेऊन बसला. दमले बाई करून कायाच्या वाईट खोडीला आणि मात फोडीला ग मागा फोडीला.
टिंब टिंब नाव नाव तुमचं सांगा प्लीज. धोंडीबा धोंडीबा शेळके. हे मग धोंडीबा शेळकेच बोलली मी. धोंडीबा 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 कोंडीबा. धोंडीबा त्यांच्याकडून ह्या कार्यक्रमाला 101 रुपये आले. धन्यवाद. गणपतीच्या मंदिरामध्ये अगरबत्तीचा वास आणि धोंडीराम माझी सरपंच तुमच्या तोंडात एवढा मोठा दात आहे दादा हाय का बाई माझं पिल्लू. एवढा मोठा लाडवाचा घास. चालू कार्यक्रमासाठी मुंबई पोलीस जय लांबोर आणि विठ्ठल शेळके यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलं मंडळ त्यांच्या सदस्यांना. लक्ष्मण शेळके कुठं आहे? लक्ष्मण शेळकेचं नाव घेते आहे का? त्रिकोणी नाचणार त्रिकोणी झाकण, त्रिकोणी नाचणार त्रिकोणी झाकण. आणि लक्ष्मण शेळके तुम्ही कुठेही जाल तिथे तुमच्या कुलदेवताची राखण. मुंबई पोलीस एक मिनिट. मुंबई पोलीस कुठे वाजू नका. मुंबई पोलीस कुठे आहे? त्यांचं नाव काय? विठ्ठल शेळके जयवंत लांबोर. ह्या दोघांचं नाव सांगायचं. हिरवेर कुठं आहे? विठ्ठल आणि जय विठ्ठलराव. बरं विठ्ठलरावांचं नाव घेत आहे का? हिरवे हिरवे रानात रंग भरते पाण्यात, हिरवे हिरवे रानात रंग भरते पाण्यात. आय लव्ह यू बोलते फक्त तुमच्या दोघांच्या कानात. 1 मिनिट फक्त. इथे हे टोपीवालं आणि ते टोपीवालं मूच 1 नंबर आहे. मंडळी विदेशी नगरीचा विदुरथ राजा यांचे आम्ही द्वारपाल आहोत. विदुरथ राजा यांचे आम्ही द्वारपाल आहोत. गुरुदार वेळ फार कमी आहे. तुला काय देवाचं एखादं गाणं वगैरे तसं? तुला कोणाचं गुरुवाच येतं का? गुरुवाचं आहे. मला देवाचं येतंय. बस म्हण की. स्वप्न पडले मला काय, स्वप्न पडले मला काय. आणि केदारनाथ लई झालं जीवाचे पेटी ढोलकी न भरलं बघा पाल. आणि केदारनाथ लई झालं जीवाचे कैसा अरे पण तू कळाला
लई भारी बघा बाबा, तुला मी एक प्रश्न विचारू का? किती एकच विचारणार बस, त्याचं उत्तर मला देणार. हा बस, नाही दिलं तर नाही दिले तर मग परत जेवणार नाही. बाकीची वटवट बंद करा. आपला दरबार कसा नाही चाललेला आहे? आनंदी आहे. रगड समज, आनंदी आनंद. आनंद नाही नाही, ते आनंद नाही तू मुरगिरीतला. जाऊ द्या, कुठं ते हलक्याने माणसाला मी तुला काय विचारलं? तू शाळा किती शिकलास? माहिती शाळा बी राहू दे घ्यायचं. काय आहे? काही काम करीना, म्हणजे आमचं डोकं काही काम करीना. ज्याचा राजा सुखी त्याची प्रजा सुखी आहे. मी काय म्हणतो, हा. कुठे त्या हलक्या माणसाला नादी लागून ए, हलकट! आपल्यासारख्या सेवक असावे तर कसे असावे? एक तुला मी प्रश्न विचार म्हणजे तुला शिक्षण झालं. जाऊ दे महाराज, महाराजांची जरा वर असू दे. विचार वर असतो. प्रश्न असा आहे, बोला. एकावर 5 किती? प्रश्न महाराज लगेच सांगले, पण एकावर 5 किती? पण तो तळाचं तर काय ना आपणच की म्हणणार. साधा आणि सोपा. हो, दोनच अक्षर काय? एकावर 5 किती? पचा पचा. काय सांगितलं? अरे एकावर 5 म्हणजे एकावर 5 15. समज, असा उत्तर देणारा माणूस पाहिजे. हा काय गाणं? कुणी निर्माणी माया, कुणी प्रकशी माया, कोणी प्रकारची माया, कुणी धरली धरला कोणी ह्या बरोबर झाली. तुम्ही प्रश्न केला का नाही? रामखोर. अरे ह्या बरोबर नाही मी. मग ते कोण सांगा? आम्हाला वाटलं मी. हरी भजनासाठी मी संसार टाकीला पाठी. बर, मला भागवता लेन नाव द्या का? बर, हरी भजनासाठी मी संसार टाकीला पाठी. हा, आणि केदारनाथ आलो तुझ्या काय? बरोबर झाले पार्वती. हा, आणि तुम्ही दोन्ही एक झाले. अरे की रत्नाचा अरे की. अरे पण तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? पण काय अरे महाराजांच्या पायात त्याला काय करायचंय? काय महाराजांच्या पायात चप्पल नाही. अहो मी म्हणूनच नाही मूर्ख माणसा. बाकीचे गणपत बंद करा. पाण्या कसं काय चाललाय? अगदी आनंदी आहेत. गावाला नाही त्याच्या सुखी. त्याची प्रजा प्रजा सुखी. होय. त्याच्या राजाला त्याच्या साधू संत एक घरात होती पाणी घसरा. मग हातपाय बसरा. साधू संत येते घरा. तो किती पाणी घसरा. मग हातपाय बसरा. साधू अंग बोलतोय तोंड मार खातोय. साधू संतांची जिंदगी जगाचं कल्याण 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 डोंबोली.
आहे ते पण माहित नाही. ए जुडदार, साधं कल्याण कुठं हे सुद्धा महाराजांना माहित नाही. हा म्हणाला आमच्या मित्र वस्ताची राजा ह्या ठिकाणी बोलवून घ्या. म्हणाला वस्ताची राजा त्यांना घ्या. खुसतील हो. कुणाचं नाव सांगितलं कळलं का तुला? वस्तीमदार राजा. अरे वस्तीमदार नाव नाही आठवणीत राहत म्हणून सांगतोय. जा वेळ कमी आहे बोलवतो. वाशिमला सांग, काशिमला बोलवलं. तुम्ही दोघं एका गावचे आहे का? एकाच गावचे. खालती कराड वरती मुंड आणि दोन्ही एकाच गावात निघून. हे तुम्हाला प्रश्न विचारत होता. हाच का? काय म्हणून घ्या की का? वस्त्रबीज नगरीचा वस्त्रबीज राजा याच नावाने आता ह्याला ओळखलं जातं. आज विदेशीर नगरीचा राजा विदेश्वर याचे आमंत्रण आम्हाला बोलवलं गेलं, त्यामुळे आम्ही ते आलेलो आहे. हे तिथे ते दोरपार कशी दिली? पड्या ते पडलेलं जम आता नाही जाणे गोष्टीमध्ये कसं काय बरं आहे ना? गोष्टी बाकीची वाटलं बंद करा. तुम्हाला पाहिजे लक्ष्मण शेळके यांच्याकडे 100 रुपये देत गोळ्याची म्हणजे सूज उतरायला गोळ्यासाठी. हा तुम्हाला ती जिरणार नाहीत. तुम्ही मला तुमच्या राजाकडे आमच्या राजाकडे ए खलील त्याच्या अरे मग कोण राजा का बाय? नाही काय म्हणत होता? तुमच्या राजाने कोणी नाही. कशाला काय खाज्या खायला बोलले? सांगतो काय सांगू कोण आलाय म्हणून सांगू. इकडे बघा इकडं वस्त्रबीज राजा आलेला आहे. आत्माराम सुर्वे यांच्याकडून पांडुरंग मेडके यासाठी 100 रुपये बक्षीस देण्यात चाललंय तुमचं कोण आबा म्हणजे आम्हाला आबा म्हणत असतो. विसरलो महाराज. अहो ते महाराज इकडे या. अरे नाव तर विश्वधर राजा काय म्हणाला? नाव
पाण्यातली नाव नव्हे तुमचं नाव. बाबा, काय चाललंय? कोण आलंय दरबारामध्ये? कोण? कोणते आले ते? कोण? वसाड पडलेले काय म्हणते? हे ते तोंड बोलते हांग मार खाते. तोंड जरा सांभाळ. टाळ्यापासून जेब तुझी काढून टाके. बरोबर मी सांग. कोण आले? वस्तू झाले आलेले वस्तू नकालपासून काय चाललेलं आहे? काय आतमध्ये पाठवून दे. हे जागी आपल्याला वेळ कमी आहे. वेळाची आपल्याला भान ठेवून पुढे कार्यक्रम चालवायचा आहे. लवकर आशीर्वाद असतील राजा. किती आम्हाला भाग्य, किती आम्ही समाधान मानतो तुमचे. होय, तुमच्या वडिलांचा जीवन मात्र होतं मित्र. म्हणजे आमच्या वडिलांच्या वचनामुळं, तुमच्या वडिलांच्या वचनामुळं आमची एकच कन्या, म्हणजे तुमची एकुलती एक कन्या असणारी आमची मुलगी, असणारी तुमची मुलगी, ते तुला तुझ्याशी युद्ध करायचं, विवाह करायचा असेल आमचा विचार आहे. माझ्या संघात तिचा विभाग लागायचा आहे, म्हणजे लग्न करणार होय असं आमची इच्छा आहे. म्हणजे अशी आमच्या वडिलांची इच्छा होती. तुमच्या वडिलांची इच्छा होते तीच आम्हाला पूर्ण पार पाडायची आहे. असो प्रणाम करते बाबा. आशीर्वाद मिळे बाबा, बोल मिळे, बोल बेटा. बाबा आज खूप आनंदी दिसता आहात तुम्ही. आम्ही आमच्या दरबारामध्ये रोज आम्हाला आनंदी असतो. आणि मी आल्यानंतर तर आज तुमच्या चेहऱ्यावर गुलाबच फुलले. हो का बरे नसणार. पण बाबा, बोल म्हणे. मी या कारणासाठी दरबारामध्ये आली आहे की मला जरा पुष्करणीमध्ये फिरायची आपण परवानगी द्यावी. मुले तो आता उपकार झाले आणि तुझं लग्न करायचं असं आमची इच्छा आहे. म्हणजे बाबा तुम्ही माझं लग्न करून देणार आहात? हो बाबा, एवढी मी आपल्याला परखी झाले का? होय बेटा, तुझं लग्न करायचं अशी आमची इच्छा आहे. असं होय. पण बाबा, बोल मुले. तर आपण उद्याच्याला बोलूया. आज मला फिरण्यासाठी परवानगी नको. आपल्या क्षत्रिय वंशाच्या कोणाला बट्टा लावून नको. आम्ही सांगतोय की आमच्या आज्ञा पाळली पाहिजे. बाबा, आजपर्यंत तुम्ही दिलेले संस्कार आणि आपल्या राज्याचे जे काही नियम आहेत या नियमाचं कधीही माझ्याकडून उल्लंघन झालं होय नाही. ना. जसं तुम्ही शिकवलं, जसं तुम्ही माझ्यावर संस्कार केलेत होय. त्याचप्रमाणे मी वागत आली आहे. होय बेटा. पण बाबा, आज माझं मन फार खट्टू झालंय. थोडस पुष्करणीमध्ये मी जाऊन फिरून येते ना. महाराज जाऊ द्या की जे आम्ही बोलू तेच खरं ना. बाबा, असं काय करता तुम्ही? खरं केलं. जाऊ द्या ना मला. नको बेटा, बाबा, नको. जे आम्ही सांगेन त्याच आमच्या अज्ञात हा म्हणजे झालं. बाबा, मला आज जायचं म्हणजे जायचं जायचं जायचं. हट्ट करेन असं. बोल बेटा. बाबा, बोल. तुम्ही काय इतके हट्टाला पेटलाय? जाऊ दे ना मला. नको बोले. जे आम्ही सांगतोय तेच खरं. नाही बाबा, मी जाणार म्हणजे हो जाणार. बेटा, नको. तुमच्या मागेच आहे मी. असं का? चल आपण जाऊया. चला. बाबा, मी जाते. जरी जो है और मुझी के राय कहते हैं. जरी जो है और मुझी के राय कहते हैं.
विदिशा नगरी में कुछ कली भूली है, उस कली की महक हम तक पहुंची है। आणि या कलेला असं कसकरांनी घेतल्याशिवाय या जीवाची शांती होणार नाही. पाहूया आपल्याला ती वश होती का नाही, का होणार नाही. या दैत्य खोमध्ये आम्ही भगवंताच्या आराधना करून असं वरदान प्राप्त केलंय की प्रबंधनातून आम्हाला एक असं सुवर्ण मसाल मिळालेला आहे, जोपर्यंत ते मुसल आमच्या ताब्यात आहे तोपर्यंत या त्रिभुवनातील कोणत्याही राजाची किंवा देवाची आमच्याशी दोन हात करून जिंकायची हिंमत होणार नाही. ही मुदाची स्वाद की चीज है कि झाड़ की पत्ती, ये मुदात हमारे दिल के कली बन चुकी है. अगं बाबांशी हट्ट केला आणि आले की नाही मी. हो ना, आला तुम्ही. अगं हा पाहिलंच का हा. समोर पुष्करिणी कशी फुलली आहे. तो बापरे. पहा मोगरा उन्हाळ्यामध्ये त्याला बहर येतो, अंगोपांगी बहरलाय, खूप छान. चाफा सुद्धा बहरलाय. आणि पाहिलं का तो गुलाब सुद्धा किती सुंदर फुललाय. अगं ऐक ना, हा ते समोरच्या तळ्यामध्ये पाहिलीस का दोन राजहंस आणि बदक विहार करतायत. हो आहेत किती आहेत सुंदर आहेत. दिसतंय ना का ते. खूप छान. होय ना. हा आता आपण आणखी जाऊया, तिथे प्राणी ठेवलेत बाबांनी, तिथे जाऊया. जाऊया ना. वाघ, सिंह, हत्ती. बापरे, मला लई भीती वाटते. अगं मी आहे ना. चला मग जाऊया. अगं राजकन्या असताना तू कसला घाबरते. चला मी येते चल, तुमच्या चल, बरोबर. चला. कौन कहता है टमाटर लाल होता है, अरे कौन कहता है टमाटर लाल होता है. लाल तो तेरे ध्यान है, दिल का बुरा हाल हो. आपका आशिक तुमचा आशिक आहे ना. म्हणे माझा आशिक. अरे तू इतका मळकटलेला कळकटलेला आहेस आणि म्हणे माझा आशिक. माझ्या पायाची तरी मातीची सर येईल का तुला. या मळखदावरती जाऊ नकोस, पण आतल्या अंतःकरणावरती जा. हे अंतःकरण तुझ्यासाठी असं गोरे करीत आहे किंवा तुला कुठल्याही आहे. अरे म्हणजे तुला काय वाटलं बागेत जावं, फुल दिसलं की त्याला तोडून घ्यावं आणि कुस्करावं. अरे हा तुझ्या जो चीज मांग के नहीं मिलती उसका मैं छीन के ला रहा हूं. अरे फक्त मात्र बकरा म्हणून काय मेरूसी घेशी बकरा या बसलेल्या पंचाननाची सर येईल काय तुला रान डुकरा. अरे दूध येता है पानी जलने के बाद, अरे हा दूध येता है पानी जलने के बाद, इंसान को समझ आएगी जब ठोकर खाने के बाद. अरे या राज्यातले नाही राज्याबाहेरचे सुद्धा राजपुत्र माझ्यावर मरतात, पण त्यांना आज तगायत मी भीक घातली नाही. तुझ्यासारख्या मरकटाला मी काय किंमत देणार आहे. चालू कर नाही तर तुझ्या हंटाळण्यात चपडे लावून. काय सांगते. राजकन्या म्हणतात मला. राजकन्या असेल तर हे दैत्य पुत्र कुंभार आहे. अरे तुझ्यासारखे असंख्य दैत्य गेले, त्यांना ह्या पायदळी तुडवलंय मी. आता सुद्धा माझ्याशी गाठ आहे. तेच आतापर्यंत ज्यांना ज्यांना काय केलं असेल पण त्या विसरून जा. कुटुंबाला ते आव्हान
येऊ नको. अरे माझ्या अंगाला हात जरी लावलास ना तरी तुझी खांडोळी खांडोळी करेन. होय खास करा. नंतर नंतर म्हणजे अरे जायचं होतं इतकं धन्य असेल असं येते. अरे एक जन्म घेण्याचे काम नाही तुझ्या सारख्या प्राण प्रिय काय चाललंय? आणि आमची मुलगी गेलेले परत ह्या ठिकाणी आली नाही. काय झालं? काय? अरे काय झालं बोल ना महाराज. ते काय आम्ही सांगू नये तुम्ही काय ते ऐकू नये. काही परिस्थिती. अरे पण तू सांगितल्याशिवाय आम्हाला कळणार कशी? लवकर सांग. तुम्हाला ते सण होईल का? बघूया झाले का? माझं दिले मला तू सांग. अरे काय झालं सांग. महाराजांच्या डोक्याला टेन्शन देऊ नको. जाऊ दे. आमच्या डोक्याला परिणाम झाला होता. आमच्या असणाऱ्या मुलगी गेलेले म्हणजे परत ह्या ठिकाणी आली नाही. काय झाले मुलगी? अरे ते काय नाही आता घरात साधे निघालं काय? तुम्हाला आता कोणत्या तोंडाने सांगू? कोण? किती देवा बनायचा इथे कोणाचे केले भले. जे जे लागलं तुझ्या भक्तीला त्याची बुडवलीस भले. हे तुझ्या भक्तीला लागलं माझं घर बुडवलं. काय परमेश्वरा माझ्या हाताने मुलगी आहे कुठे? कोठे आहे? बोल माझ्या डोक्यात माझ्या मुलगी तुझी कुठे आहे? होय तू आम्हाला वचन दिलंस. तुम्हाला मी लक्षात दिलं की माझ्या मुलगीची तुझा विवाह करायचा आहे, लग्न करायचं आहे. परंतु माझी मुलगी गेली फिरायला. ती ह्या ठिकाणी परत आली नाही. बरोबर माझ्या तरी करिया कुठे आहे? राजा तुमची मुलगी गेली. म्हणाला नाही तो म्हणाला आणि म्हणाला आणि 5-50 वर्ष असं तुमची जाणार. तुमचं कामच नव्हते. काय प्रेमेश्वरा मोठी केली मी. तिला खूप शिकवली. खूप तिची इच्छा होती मी पूर्ण केली. पण आज ती आहे कुठे? कुठे आहे? सांग कुठे आहे? ती म्हणे समोरच्या चाळ्यात 2 कबूतर आहेत. तिथं कबूतर नव्हती तर खैर कोंबडे होतो. हे अशी म्हणत होती ती. खरब कोंबडे खरब कुठे आहे? ती म्हणत होती आम्ही नाही बघितलं. Vale.
विधीच्या निधीला विचारत राजा आपल्या कन्याच्या सोयीवर लग्न करत असतो. सोयीशीत निवडलेला भननंद राजाचा पुत्र वस्त्रप्री केदारलिंग मानेदेवी असं एक नाट्यरूपी भावडे भजन मंडळ म्हणजे आठवणी पाचवी नागवंत घेऊन चालू असले पाहिजे 100 रुपयाला पाहिजे भजन मंडळाची आज्ञा करून घ्या. आणि त्या लग्नाच्या वेळेला किंवा लग्नाच्या अगोदर कुजंब नावाचा राक्षस किंवा दानव असून त्याला पळवून देतो. इथपर्यंत विषय आम्ही थांबवलेला आहे. त्या दानवाकडे सुनंद नावाचा मुसळ असतो आणि त्यामुळे कोणाला देवाधिकाऱ्यापासून त्याला भय नसतो. पण सुद्धा कशी करायला अंतर्गत विषय आहे. तुम्ही मग अशी गडबड प्रश्न विचारला का भूत जया महाराज जे जे बेटे भूत जे जे मानले भगवंत हा भक्ती योगी ऋषीने दान ज्ञानदेव मागून तुम्हाला मी उत्तर देतोय. परब्रह्माचे काही विश्वाचा अनंत भाव असूनही विश्वप्रकृती करता येते. त्या संगत समाधान ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिते तरी आभास काही निर्विकल्प तरी नाही ते तर मीच मी आढळे म्हणून नाही असे असे हे कल्पनेची सरस आहे. जे कल्पना लोक भ्रंशे आणि कल्पने सर्व होय. थोडक्यात गेला संदर्भ असा म्हणत कल्पना केली तर भूत समुदाय म्हणजे तुम्ही आम्ही का भूत म्हणजे भूत नव तुम्ही आम्ही कल्पना केली तर भूत समुदाय माझ्या काही वाचतो. कल्पना रहित अवस्थेमध्ये काहीच नाही कारण त्या निर्विकल्प अवस्थेत सर्वही मीच आहे म्हणून भूते नाहीत आणि आहेत. त्या दोन्ही प्रती कल्पना संबंधामुळेच होतात कारण कल्पना नाहीशी झाली असता. संदर्भ मध्ये अध्याय 9 वही क्रमांक 90 आणि 91 प्रमाणे मला मी उत्तर दिले. तुम्हाला नसलं पटलं उत्तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगू शकता पुण्यवंत पाताला लोटली नेला आणि गरिबीचे भाग्यवंत केला. थोर त्याचा बहुमान वाढविला आणि कीर्ती वाहनाचा अपमान केला. कुंड झाला रे झाला तुझा दरबार सेवकाच्या डोंगरामध्ये चिंदी चालक अशी तोंडाचे पाले बनले. कुंड झाला नाही केली. सत्ववानाचा केला बहुछल कीर्तिवानाचे मारिले बाळ सका म्हणती त्याच्या नासी बळ त्यांनी म्हणे देवा मी झाले सर्व तुझे हे खेळ बिंद झाला रे. धन्यवाद. काय पुढे